Hello. Good morning, everybody. Okay. Now, if anybody is ready with a presentation, always welcome. Today we are about to finish our syllabus. तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे का? पेपरचं मी एक सांगितलं होतं तुम्हाला ते आहे. आणि जसं तू व्हिडिओ प्रेझेंट केला तर बाकीचे आहेत का रेडी? नसेल तर आपण आज एवढं फिनिश करून टाकूयात. देन आय विल डिक्लेअर दॅट वी हॅव कम्प्लीट आवर सिलेबस. हो, वर्डमध्ये करायचं. येस. आणि यू हॅव टू रेफर सम पेपर्स फ्रॉम इंटरनेट. यू कॅन डाउनलोड रेफर चॅप्टर्स. Okay. So we are going to deal with the nature of marketing. Marketing is a customer oriented. Marketing begins and ends with the customer. आता being a marketing person, ह्या ज्या गोष्टी आहेत, व्हॉट डू यू नो, की तुम्हाला एक माहीत असणं गरजेचं आहे की आपला पूर्ण बेस जो आहे तो कस्टमरचा आहे. ओके. मार्केटिंग दॅट मीन्स दिस प्रोसेस और ओव्हरऑल स्टेप्स अँड व्हॉट यू कॉल जी ॲक्टिव्हिटी आहे मार्केटिंगच्या सगळ्या, दॅट शुड बी कस्टमर ओरिएंटेड. ओके. तर मार्केटिंग तुमची कस्टमरच्या नीडपासून चालू होते. मार्केटिंगचा स्टार्टिंग पॉईंट कस्टमर नीड्स आहे आणि एंड देखील त्यांचं सॅटिस्फॅक्शन कस्टमरचा एंड आहे. ओके. तर मग ॲक्च्युली हे कस्टमरच आहे. मार्केटिंग स्टार्ट विथ कस्टमर अँड एंड्स विथ द कस्टमर ओनली. So from that point of view, you have to deal with the customer at any moment, at any step. The job of marketing is not only to satisfy the consumer, but also to but even to delight him or her. म्हणजे त्यांना सॅटिस्फाय नाही करायचं, इवन त्यांना सॅटिस्फॅक्शनपेक्षा जास्त काय भेटणार आहे. दॅट मीन्स दे शुड गेट डिलाइटेड थ्रू युअर मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज. दॅट शुड बी युअर प्राईम ऑब्जेक्टिव्ह. ओके. ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ अन ऑर्गनायझेशन मस्ट बी डायरेक्टेड अँड फोकस्ड टुवर्ड द कस्टमर. म्हणजे मार्केटिंगमधले ऑर्गनायझेशनच्या जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचा फोकस आणि त्यांची डायरेक्शन ही कस्टमरच असली पाहिजे. दॅट मीन्स हाऊ शुड कस्टमर गेट सॅटिस्फाईड, इवन हाऊ कॅन ही गेट बी डिलाइटेड. तो सॅटिस्फाय तर होणारच आहे, आपल्याला करायचंच आहे, पण त्याच्या पुढे जाऊन त्याला डिलाइट कसा भेटणार आहे, दॅट वी हॅव टू लुक. ओके. मार्केटर मस्ट अलाउ देअर कस्टमर टू डेडिकेट प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन स्टँडर्ड्स रिगार्डिंग क्वालिटी. मग मार्केटर जे आहे की तुम्ही मार्केटरच आहात, मग तुमचं मेन टास्क काय आहे, जॉब काय आहे, की तुमचा प्रोडक्ट जो आहे त्याचं डेडिकेशन, त्याचं स्पेसिफिकेशन, त्यांचं स्टँडर्ड्स त्या क्वालिटीप्रमाणे असलं पाहिजे आणि कस्टमरपर्यंत ते पोहोचायचं काम तुमचं आहे. बाबा आमचा प्रोडक्ट क्वालिटीवाला आहे, त्याचे स्पेसिफिकेशन असे असे आहेत, स्टँडर्ड असं असं आहे. सो यू हॅव टू कम्युनिकेट अँड ऑल्सो टेक दॅट प्रोडक्ट टू द कस्टमर. म्हणजे त्याचं सप्लाय चेन असेल किंवा चॅनल मेंबर्स असतील वगैरे सगळ्या ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये येतात. ओके. दिस जॉब कॅन ओनली बी परफॉर्म इफ कस्टमर्स नीड्स आर कंटिन्युअसली मॉनिटर्ड. आणि हे कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल किंवा त्यांचं डिलाईट असेल, हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा तुमचं कंटिन्युअसली मॉनिटर असेल कस्टमर संदर्भात त्यांच्या नीड्स काय, कारण त्या नीड्स चेंज होतात ओव्हर टाईम ऑफ पिरियड. जसं आपण मॉस्लोज हायरार्की पाहिल्या, ही नीड सॅटिस्फाय झाली का दुसरी नीड अराईज होते, ती सॅटिस्फाय झाली का तिसरी अराईज होते. किंवा मग तुमच्या सेगमेंट वाईज कस्टमरच्या नीड वेगवेगळ्या असतील त्यांच्या इन्कमनुसार, त्यांच्या क्लासेसनुसार. सो इट्स युअर प्राईम ड्युटी दॅट यू हॅव टू वॉच, मॉनिटर कस्टमर्स नीड्स कंटिन्युअसली. ओके. तो तुमचं काम आहे. आणि अकॉर्डिंगली यू हॅव टू व्हॉट यू कॉल ऑफर द प्रोडक्ट्स टू सॅटिस्फाय द कस्टमर अँड टू डिलाइट द कस्टमर. हां. हो. देन मार्केटिंग इज कस्टमर ओरिएंटेड, दॅट इज प्राईम ऑब्जेक्टिव्ह. मग तुमचं मार्केटिंग करताना तुम्हाला ते टास्क लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कस्टमर, आपल्यासाठी कस्टमर महत्त्वाचा आहे. इट्स प्राईम. देन मार्केटिंग इज द डिलिव्हरी ऑफ व्हॅल्यू. ठीक आहे सर, फोन घेता का सर? नाही बोललं लेक्चर आल्यावर ना, फोन उचल. 2 मिनटं. काय म्हटले? हो हो, सरांनी बोललं का? लेक्चर आलेलो ना. हो. हॅलो. सेकंड इज द मार्केटिंग इज डिलिव्हरी ऑफ व्हॅल्यूज. When customer derives satisfaction from a particular product on the basis of product's overall capacity and performance is known as the value in consumers perception.
म्हणजे जेव्हा कधी आपण मार्केटिंगचं काम काय ॲक्च्युली यू हॅव टू डिलिव्हर द व्हॅल्यू. ते जॉब संदर्भात होतं. कर ना, जॉब वॅकन्सी संदर्भात. सो यू आर गोइंग टू डिलिव्हर द प्रॉडक्ट, दॅट मीन्स यू आर गोइंग टू डिलिव्हर द सॅटिस्फॅक्शन टू द कस्टमर. म्हणजे आपण जेव्हा प्रॉडक्ट देतो ॲक्च्युली तो प्रॉडक्ट म्हणजे काय, त्याच्या नीडवरती ते एक सोल्युशन आहे. व्हॉट कस्टमर नीड्स. ओके, कस्टमरचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्याची नीड काय आहे, ते नीड तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते समजून देऊन तुम्हाला तो प्रॉडक्ट ऑफर करतायत. म्हणजे तुम्ही काय करतायत, यू गिव्ह सॅटिस्फॅक्शन टू दॅट कस्टमर फॉर दॅट प्रॉडक्ट, दॅट नीड, ओके, दॅट प्रॉब्लेम. सो तुम्ही जे सॅटिस्फॅक्शन देत आहेत किंवा जे काही देत आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हॅल्यू टू कस्टमर. म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केटमधून तुम्ही एखादा प्रॉडक्ट दिला आहे, मला मोबाईल दिला आहे, तो मोबाईल मी वापरतो आहे, तो मोबाईल वापरल्यावर मी आय एम हॅपी, सॅटिस्फाईड, डिलायटेड ऑर डिससॅटिस्फाईड. ओके, आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट मोबाईल. म्हणजे ते पैसे जे खर्च केलेत मी त्या मानाने मला काय भेटतं आहे, वेदर आय एम सॅटिस्फाईड ऑर डिलायटेड. आणि जर माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा मला जास्त चांगलं काही भेटलं असेल, एक्सपेक्टेशन जर एक्सीड केले असतील, सो डेफिनेटली इन दॅट केस आय विल बी डिलायटेड. मग कस्टमरचं परसेप्शन काय, व्हॉट व्हॅल्यू ही इज गेटिंग. त्याला जर व्हॅल्यू चांगल्या प्रकारे भेटली, व्हॉट ही इज पेईंग, देन डेफिनेटली इज सॅटिस्फाईड अँड डिलायटेड. द ऑर्गनायझेशन स्ट्रॅटजी मस्ट बी एम्ड ॲट डिलिव्हरिंग ग्रेटर कस्टमर व्हॅल्यू दॅन देअर कॉम्पिटिटर्स. मग आता मार्केटिंगमध्ये तुम्हाला तग धरून राहायचं आहे, सर्वाइव्ह व्हायचं असेल किंवा तुम्हाला कॉम्पिटिटर्सला बीट करायचं असेल, त्यांना ओव्हरटेक करायचं असेल, तर इन दॅट केस तुमचं टार्गेट असं असलं पाहिजे की तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर्सपेक्षा चांगल्या प्रकारे व्हॅल्यू डिलिव्हर करणं गरजेचं आहे. म्हणजे व्हॉट कॉम्पिटिटर्स आर डुईंग ॲज कम्पेअर टू देम, यू शूड एबल टू गिव्ह मोर दॅन देम. म्हणजे त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारची व्हॅल्यू देणं गरजेचं आहे, ग्रेटर व्हॅल्यू. सो दॅट शुड बी युअर एम. हो, देन दिस इज वॉट युअर टार्गेट. पहिलं काय, कस्टमर, तुमचं सगळं ॲक्टिव्हिटी मार्केटिंगच्या कस्टमर ओरिएंटेड असल्या पाहिजे. देन यू शूड एबल टू सॅटिस्फाय कस्टमर ऑर इवन यू शूड गिव्ह बेटर व्हॅल्यूज टू देम, किंवा त्यांना चांगल्या प्रकारे डिलाईट कसं करता येईल. आणि सेकंड याच्यामध्ये तुमची व्हॅल्यू, तुम्ही जे काही ऑफर करताय प्रॉडक्ट किंवा जी व्हॅल्यू डिलिव्हर करतायत, दॅट व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन युअर कॉम्पिटिटर्स. की काही ठिकाणी कॉम्पिटिटर्सला बीट करणं गरजेचं असतं. देन हाऊ कॅन यू एबल टू बीट, की चांगली तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काय देत आहेत, ओके, त्यांच्यापेक्षा ॲडिशनल काय देत आहेत. हाऊ कस्टमर कॅन बी डिलायटेड ॲज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स, दॅट यू हॅव टू कीप इन माइंड. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कॉम्पिटिटर्स काय करतात तो स्टडी करणं गरजेचं आहे. देन मार्केटिंग इज अ नेटवर्क ऑफ रिलेशनशिप्स. हे खूप महत्त्वाचं आहे. मार्केटिंगमध्ये रिलेशनशिपचं नेटवर्क तयार करणं गरजेचं आहे. इफ यू वॉन्ट टू सर्वाइव्ह, इफ यू वॉन्ट टू गेट गुड प्रॉफिट्स. कस्टमर इज ॲट सेंटर स्टेज अँड फोकस ऑफ ऑल मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज, दॅट इज देअर. कस्टमर हा फोकस्ड आहे. फ्रॉम 1990s onward, the focus is not only to identify the needs and delivers it to the customers, but shifting toward the relationship marketing. म्हणजे टिल 1990पर्यंत काय होतं, कस्टमर मेन होता. कस्टमरसाठी असणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला परफॉर्म करणं गरजेचं होतं, इज ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स. ओके, आणि नंतर 1990 नंतर काय झालं, तो फोकस आहे तो तर आहेच तुमचा, नीड्स आणि डिलिव्हरीचा आहे. यू हॅव टू डिलिव्हर द व्हॅल्यू, यू हॅव टू आयडेंटिफाय द नीड्स, हे तर आहेच. साईड बाय साईड तुम्ही तुमचे रिलेशनशिप मार्केटिंगवर त्याचा फोकस शिफ्ट झाला. हे ठेवून अजून रिलेशनशिप मार्केटिंग इज ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स. देन द मार्केटर शुड बी स्मार्ट इनफ टू मेंटेन देअर रिलेशनशिप by delivering high quality product in the time, better services and fair prices in the comparison with their counterparts. म्हणजे आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिटर्स आहे. दे आर कॉम्पिटिंग विथ यू, दे आर ऑफरिंग डिफरंट प्रोडक्ट्स. क्वालिटी त्यांची हाय असू शकते किंवा काय असेल. सो म्हणजे त्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला त्यांचे रिलेशनशिप मेंटेन करायचे कसे, बाय डिलिव्हरिंग हाय क्वालिटी प्रोडक्ट्स, ओके, ॲज पर टाईम रिक्वायरमेंट्स अँड बेटर सर्व्हिसेस, फेअर प्राइजेस. म्हणजे तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट प्रोव्हाइड करायचे आहेत, त्याच्याबरोबर चांगली सर्व्हिस पण द्यायची आहे, आणि तुमची प्राईस देखील कॉम्पिटिटिव्ह असली पाहिजे ॲज कम्पेअर टू देअर काउंटर पार्ट्स. म्हणजे कोण, कॉम्पिटिटर्स. मग याच्यामध्ये नेटवर्क ऑफ रिलेशनशिप महत्त्वाची आहे. मग कस्टमरशी रिलेशनशिप कसे मेंटेन करता येईल, हाय क्वालिटी प्रोडक्ट त्यांना डिलिव्हर करायचे इन टाईम, वेळेच्या आत, वेळेवरती. बेटर सर्व्हिस म्हणजे चांगल्या प्रकारची सर्व्हिस, अँड देन फेअर प्राइजेस, इकॉनॉमिक प्राइजेस, म्हणजे ते परवडेल अशा रेटमध्ये त्यांना ते हे करायचे, प्रोव्हाइड करायचे प्रोडक्ट्स. ओके, ॲज कम्पेअर टू युअर काउंटर पार्ट्स मीन्स कॉम्पिटिटर्स. म्हणजे कॉम्पिटिटर्स जे काय करतायत त्याच्या तुलनेत तुम्हाला चांगलं करायचं आहे, सो दॅट यू कॅन मेंटेन द रिलेशनशिप विथ युअर कस्टमर. ओके, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग याच्यामध्ये जे लोक सक्सेस होतात डेफिनेटली दे गो अहेड, मग ते कॉम्पिटिशन बीट करून पुढे जातात. देन मार्केटिंग ॲज अ सेपरेट डिसिप्लिन. There used to be the days when marketing was treated as a part of economics, but now it's recognized as a full-fledged separate discipline. Marketing has emerged as a separate discipline and got its strength
फ्रॉम द रिलेटेड एरियाज लाईक लॉ, सायकोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, सोशियोलॉजी आणि स्टॅटिस्टिक्स. आता हे मार्केटिंग जसं आपण पाहतो की एक म्हणजे वेगवेगळ्या डिसिप्लिन आहे, आर्ट, सायन्स वगैरे. तर लाईकवाईज मार्केटिंग एक सेपरेट डिसिप्लिन आहे, एक सेपरेट स्ट्रीम आहे, एक सेपरेट फिलॉसॉफी म्हणता येईल. ओके. तर देअर इज टू बी यूज डेज वेन मार्केटिंग हॅज स्टडी ॲज अ पार्ट ऑफ इकॉनॉमी. म्हणजे मार्केटिंग एक इकॉनॉमीचा भाग म्हणून असा आधी गृहीत धरला जातो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मार्केटिंगचं किती योगदान आहे, किंवा मार्केटिंग हा एक त्या अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे असं समजलं जायचं. पण नावडेज तो एक सेपरेट स्ट्रीम किंवा डिसिप्लिन असं म्हणून समजलं जातं आहे, फुल फ्लेज सेपरेट डिसिप्लिन. मार्केटिंग हॅज इमर्ज ॲज अ सेपरेट डिसिप्लिन अँड गॉट इट्स स्ट्रेंथ फ्रॉम रिलेटेड एरियाज. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले कंटेंट आहेत, पार्ट आहेत मार्केटिंगमध्ये? लॉ आहे, म्हणजे लिगल काही असतील आस्पेक्ट्स, दॅट हॅज बीन कवर्ड इन दॅट. सायकोलॉजिकल, अँथ्रोपॉलॉजी, सोशोलॉजी आणि स्टॅटिस्टिक्स, हे सगळे भाग मिळून एकत्र येऊन एक मार्केटिंग एक सेपरेट डिसिप्लिन तयार झालं आहे, सेपरेट स्ट्रीम तयार झालं आहे, सेपरेट फॅकल्टी तयार झालेली आहे. की अर्लियर इट वॉज ट्रीटेड ॲज अ पार्ट ऑफ इकॉनॉमी, की तो एक इकॉनॉमीचा पार्ट होता, अर्थव्यवस्थेचा भाग होता असं आधी गृहीत धरलं जायचं किंवा त्याला तसे ट्रीट दिलं जातं. पण नाऊ डेज इट हॅज बीन कन्सिडर ॲज अ सेपरेट स्ट्रीम, सेपरेट डिसिप्लिन. मग त्याच्यामध्ये ह्या गोष्टी कवर केल्या जातात. आता मार्केटिंग इज अ बिझनेस. आता ह्या ठिकाणी कधी कधी का आता मार्केटिंग हा एक बिझनेस म्हणून ट्रीट केला जातो, जे बिझनेस माइंडेड असतील किंवा ॲज अ सेपरेट एंटिटी म्हणून त्याला बिझनेस एंटिटी म्हणून ट्रीट केलं जातं. वेन इट इज सेड दॅट मार्केटिंग इज अ बिझनेस, the contention is that all activity starts from the marketing, that is through knowing customer and end up with the customer, that is knowing the customer dissonance. म्हणजे आता मार्केटिंग एक तुम्ही बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणून कन्सिडर केली जाते नावडेज. वी आर स्टडिंग नेचर ऑफ मार्केटिंग. मग त्याच्यामध्ये बिझनेस म्हणून काय करायचं, त्याच्यामध्ये की मार्केटिंग ज्या ॲक्टिव्हिटी करायची असतील तर तुमचं कस्टमर कुठले टार्गेटेड, त्यांना थरोली समजून घेणं तुमचं काम आहे. what are their problems, what are their needs, what might be a probable solutions like this. ओके. आणि हे स्टार्टिंग तिथून होती तुमची मार्केटिंगची ॲक्टिव्हिटीची, आणि एंड देखील तेच होतो की नोईंग कस्टमर डिसॉनन्स, म्हणजे कस्टमरला प्रॉडक्ट भेटल्यानंतर त्याची रिॲक्शन काय आहे, व्हॉट विल बी हिज फीडबॅक, त्याचा फीडबॅक काय आहे, वेदर इज सॅटिस्फाईड विथ दॅट युअर प्रॉडक्ट ऑर नॉट, वेदर ही इज गेटिंग व्हॅल्यू फॉर मनी, मग त्याला रिलॅक्ट भेटला का, डिसॅटिस्फाय राहिला का, अशा रीतीने त्याचं डिसॉनन्स माहीत करून घेणं, म्हणजे व्हॉट इज हिज व्हॉट यू कॉल सिच्युएशन, किंवा व्हॉट विल बी हिज फीडबॅक रिगार्डिंग युअर प्रॉडक्ट, कंपनी अँड ऑल दीज थिंग्स. मग ते करणं. सो इट इज अ बिझनेस. इट मीन्स दॅट एंटायर बिझनेस रिव्हॉल्व्स अराउंड द मार्केटिंग. मग तुमचा कुठलाही बिझनेस असू द्या, तुम्ही चालू जर केला तर तुमच्या बिझनेसमध्ये काहीतरी प्रॉडक्ट्स असतात, सर्व्हिसेस असतात, तुम्हाला त्या कस्टमरला ऑफर करावं लागतात. ते ऑफर करताना कस्टमरच्या नीड्स, वॉन्ट्स काय असतील तुम्हाला ते अंडरस्टँड करावं लागतात. अकॉर्डिंगली यू आर गोइंग टू ऑफर द प्रॉडक्ट. ओके. तो प्रॉडक्ट भेटल्यानंतर कस्टमर तो वापरतो, तो वापरल्यानंतर त्याचा फीडबॅक घेणं गरजेचं आहे की त्याला तो प्रॉडक्ट आवडला आहे, नाही आवडला आहे, त्या प्रॉडक्टमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, ओके, त्या प्रॉडक्टमधल्या कुठल्या काय काय गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घेऊन. एक मिनटं, एक फोन आला आहे. हॅलो. हां. हो सर, बोला ना. ओके. हो हो. हो. ओके सर, चालेल चालेल. चालेल, मी सांगतो सरांना, सांगतो. चालेल चालेल. हो 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 हो.
So it means that the entire business revolves around the marketing. Okay, so all marketing activities are very important from the business point of view. मग तुमचा कुठलाही बिझनेस असू द्यात, प्रॉडक्ट कुठला असू द्यात, वेदर इट माइट बी अ प्रॉडक्ट और सर्व्हिसेस, युअर बिझनेस रिव्हॉल्व्स अराउंड द मार्केटिंग. मग तुमचा तो प्रॉफिट मॅक्झिमायझेशनचा असू द्यात किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतील, जशा एन जी ओज वगैरे असतील, त्यांना देखील मार्केटिंग तेवढं गरजेचं आहे. एन जी ओमध्ये काय प्रॉफिट इज नॉट ऑफ दॅट इम्पॉर्टन्स. मग तरी त्यांना कस्टमर अवेअर करण्यासाठी किंवा कस्टमरपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी हे मार्केटिंग करणं गरजेचं आहे. मग बिझनेस कुठल्याही प्रकारचा असला तरी मार्केटिंग इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट बिझनेस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो बिझनेस सिक्स कस्टमर बिकॉज दे आर द बिझनेस प्रोव्हायडर अँड अल्टिमेटली मार्केटिंग इज द बिझनेस. मग बिझनेसला कस्टमर लागतात, कुठल्या बिझनेस द्या कस्टमर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, आणि त्याच्यासाठी मार्केटिंगवरती बिझनेसला अवलंबून राहावं लागतं. मग मार्केटिंगचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा नेचर काय आहे की प्रत्येक कुठल्याही प्रकारचा बिझनेस असू द्या, कुठल्याही प्रकारचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस असू द्यात, मार्केटिंग इज अ इसेन्शियल पार्ट ऑफ युअर बिझनेस. मार्केटिंगशिवाय तुम्ही तुमचा प्रॉडक्ट म्हणजे मार्केटमध्ये लॉन्च करणं असेल, कस्टमरला अवेअर करणं असेल, विकणं असेल, ह्या ॲक्टिव्हिटी मार्केटिंगनी होतात. सो मार्केटिंग इज अ बिझनेस. नावडेज सेपरेट काही एजन्सीज आहेत जे जस्ट मार्केटिंगचं देखील काम करतात. मॅन्युफॅक्चरिंग दुसरं कोणी करतं. सो मार्केट बाय XYZ कंपनी आणि मॅन्युफॅक्चरिंग बाय ABC कंपनी असं देखील मार्केटमध्ये चालतं आहे. म्हणजे काही कंपन्या ज्या आहेत स्पेसिफिक त्या मार्केटिंगचाच बिझनेस करत आहेत. आता नाव व्हॉट इज द स्कोप ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग रिसर्च. आता मार्केटिंगचा स्कोप काय काय आहे. समजा तुम्ही म्हणता की सर आम्हाला मार्केटिंगमध्ये जॉब करायचं आहे, करिअर करायचं आहे. मग स्कोप कुठे आहे मार्केटिंगमध्ये. पहिलं आहे मार्केटिंग रिसर्च. टू आयडेंटिफाय द नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ द कंझ्युमर. रिसर्च हॅज टू बी कॅरीड आउट इन अनालायझिंग कंझ्युमर नीड्स, देअर टेस्ट अँड प्रेफरन्सेस, ब्रँड इमेज ऑफ द प्रॉडक्ट अँड इफेक्टिव्हनेस ऑफ अ सर्टन ॲडव्हर्टाइजमेंट एक्सेट्रा. मग आता मार्केटिंग रिसर्च हा एक त्याचा स्कोप आहे मार्केटिंगचा, की मार्केटिंगमध्ये समजा आता नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करायचं आहे तर तुम्हाला कस्टमरच्या नीड्स काय आहेत, वॉन्ट्स काय आहेत, त्या आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, त्या सर्च करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती डिटेल्स करून त्यांचे टेस्ट, प्रेफरन्सेस, लाइकिंग्स, ओके, किंवा त्यांना व्हॅल्यू फॉर मनी, व्हॉट इज देअर बजेट अँड ऑल दीज थिंग्स, त्याच्या संदर्भात सगळं रिसर्च करणं गरजेचं आहे. तो एक त्याचा स्कोप आहे. ओके, आणि ब्रँड इमेज ऑफ द प्रॉडक्ट अँड इफेक्टिव्हनेस ऑफ द सर्टन ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे काय ॲडव्हर्टाईज केलं त्याचा इम्पॅक्ट काय पडतो, त्याच्याने सेल वाढतो का नाही. मार्केटिंग रिसर्च इज नॉट ओनली गॅदरिंग इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सर्टन challenges but also suggest corrective and action oriented step. मार्केटिंगमध्ये रिसर्च काय करतो, नुसती इन्फॉर्मेशन गोळा करत नाही आहे. काही त्याच्यामध्ये चेंजेस असतील, ते चेंजेस सांगणं असेल, करेक्टिव्ह ॲक्शन घेणं असेल, किंवा त्याच्यामध्ये काही चुकत असेल ते आयडेंटिफाय करणं असेल, त्याच्यावरती सोल्युशन देणं असेल, हे सगळं काम मार्केटिंग रिसर्चचं आहे. सेकंड स्कोप आहे प्रॉडक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. अ प्रॉडक्ट इज अ बंडल ऑफ युटिलिटी ऑफर टू द कन्झ्युमर्स to satisfy their needs. Product must be according to the requirement and must also be according to the paying capacity of the consumers. There are number of decision involved in this process like supplier of raw material, packaging, storage and distribution etc. आता आपण जे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट पाहिलं नाही, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असेल, प्रॉडक्ट प्लॅनिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी हा मार्केटिंगचा स्कोप आहे. काही कंपन्या तुम्हाला ते सांगितल्याप्रमाणे स्पेसिफिक मार्केटिंगचं काम करतात, काही कंपन्या मार्केटिंग रिसर्चचं काम करतात, काही कंपन्या तुमच्या प्रॉडक्टचं पूर्ण प्लॅनिंग करून देतात. लॉन्चिंगचं असेल, डेव्हलपमेंटचं असेल, ओव्हरऑल प्रॉडक्ट प्लॅनिंग असेल. म्हणजे माझी कंपनी आहे, मला मार्केटिंगचं नॉलेज नाही आहे, तर काही कंपन्या स्पेसिफिक मार्केटिंगचं काम करतात, त्यांना पूर्ण प्लॅनिंग करून देतात, त्यांचा प्रॉडक्ट लॉन्च करतात, सेल आउटला मदत करतात किंवा मार्केटिंगचं ओव्हरऑल टास्क करतात. सो प्रॉडक्ट म्हणजे हा काय ॲक्च्युली कस्टमरला सॅटिस्फाय करणारी एक गोष्ट आहे. वॉट एव्हर देअर नीड्स, यू हॅव टू सॅटिस्फाय देअर नीड्स विथ द हेल्प ऑफ बंडल ऑफ युटिलिटी ऑफ प्रॉडक्ट. ओके, then product must be according to the requirement and must be according to paying capacity of the customer. मग तुम्ही प्रॉडक्ट तयार करताना, विकताना तो कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे असला पाहिजे, त्यांच्या नीड सॅटिस्फाय करणारा असला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांची पेईंग कॅपॅसिटी काय आहे हे पाहून देखील तो असला पाहिजे, कस्टमरच्या आवाक्यात असला पाहिजे, सो दे कॅन परचेस इट. सो देर आर नंबर ऑफ डिसिजन्स इन्व्हॉल्व इन दिस प्रोसेस लाईक सप्लायर ऑफ रॉ मटेरियल, पॅकेजिंग, स्टोअर अँड डिस्ट्रीब्युशन एक्सेट्रा. मग आता प्रॉडक्ट प्लॅनिंग करताना तुम्हाला रॉ मटेरियल ॲक्वायर करायचं असेल, विकत घ्यायचं असेल, तर त्याचे सप्लायर कोणते कोणते आहेत, तर रॉ मटेरियलची प्राईस कमीत कमी कुठे आहे, रॉ मटेरियल चांगलं कसं असलं पाहिजे, ह्या गोष्टी देखील तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रॉडक्टचं पॅकिंग असेल, पॅकेजिंग असेल, त्याचं स्टोरेज असेल, त्याचं डिस्ट्रीब्युशन असेल, चॅनल नेटवर्क, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉडक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटमध्ये येतात. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट स्कोप ऑफ द मार्केटिंग. देन प्राइजिंग. आता प्राइजिंगमध्ये आपण पाहिलं की 4 Ps जे आहे मार्केटिंगचे किंवा मार्केटिंग मिक्सेस आहे, त्याच्यातला प्राईस हा एक महत्त्वाचा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे किंवा महत्त्वाचा एक पी आहे की जो आपल्याला रेव्हेन्यू आणून देतो. बाकीचे सगळे पीज आहेत ते एक्सपेन्सेस संदर्भातले आहेत, प्रॉडक्ट असेल, प्लेस असेल. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत प्राइजिंग संदर्भात, हा एक दॅट इज ओनली 1 P
That is very important because he fetches the money, fetches the income. ओके. मग त्याच्यावरती तुम्हाला वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. ओके. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम जर झाला तर यू आर गोइंग टू लॉस युअर रेव्हेन्यू. हा रेव्हेन्यू जनरेशनचा पी आहे. मग ते प्राईस ठरवताना यू शुड बी व्हेरी व्हॉट यू कॉल अलर्ट. ओके. तुमचं डिसिजन त्यामधलं प्रायझिंग डिसिजन खूप इम्पॉर्टंट असतं बिकॉज इट कॅन डॅमेज ऑन युअर रेव्हेन्यूज. मग तुम्ही लॉसमध्ये जाऊ शकता इफ चुकीचा निर्णय घेतला. तर मग प्राईस डिटरमिन करताना हा एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे प्राईसचा. A good pricing policy is a significant factor to attract the consumers because price is the only P of marketing means which generation the revenue for the organization. ना प्राईजमध्ये कमी जास्त झालं त्यामुळे डिमांड कमी जास्त जर झाली तर डेफिनेटली ऑर्गनायझेशन हॅज टू सफर द लॉसेस. Regarding financing, financing of the consumer purchasing has become an important part of the modern marketing. The marketing manager plays an important role in the finance department in this regard. The consequences thereto. Since the interest rates has come down significantly, financing facilities have taken the shape of lubricants that facilitate operation of marketing machine. आता फायनान्सिंग हा एक आहे तो मार्केटिंगचा पार्ट अँड पार्सल झाला आहे की जसं पर्चेसिंग पॉवर पहिली आपण बॉन्ड नीड्स डिमांड्स. ओके. डिमांड ह्या नीडमध्ये किंवा बॉन्ड्स ह्या डिमांडमध्ये कधी कन्वर्ट होतात जेव्हा तुमची डिमांड आहे किंवा नीड आहे किंवा वॉन्ट आहे दॅट हॅज बीन बॅक्ड बाय द पर्चेसिंग पॉवर. म्हणजे तुमची वॉन्ट आहे बाबा मला मर्सिडीज घ्यायची आहे पण ती मर्सिडीज घ्यायची माझी इच्छा आहे डिझायर आहे किंवा नीड माझी काय ट्रान्सपोर्टेशनची आहे. तर मी सायकल घेऊ शकतो पायी चालू शकतो बाईक घेऊ शकतो फोर व्हीलर घेऊ शकतो. मग फोर व्हीलरमध्ये ब्रँडेड गाड्या असतील लोकल असतील काय जे असतील ते सेकंड हँड असेल नवीन असेल. पण जेव्हा माझी इच्छा जी आहे बॅक्ड बाय द पर्चेसिंग पॉवर त्याच वेळेस ती माझी डिमांड होऊ शकते. डिमांड फोरकास्टिंग करताना हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो मार्केटिंग पर्सननी लक्षात घेतला पाहिजे की जस्ट लोक म्हणतायत मला गाडी विकत. तुम्ही सर्वे केला आहे प्रत्येकाला विचारलं अरे तुम्हाला मर्सिडीज घ्यायला आवडेल का. सगळे म्हणतात हो मला आवडेल मला घ्यायची आहे माझी घेण्याची इच्छा आहे. सगळे एस एस म्हणतील. ओके. ऑडी घ्यायची आहे एस एसच म्हणतील. पण ॲक्च्युली सगळे घेतील का नाही बिकॉज पर्चेसिंग पॉवर इज इम्पॉर्टंट फॅक्टर अँड धिस फायनान्स हेल्प्स टू इन्क्रीज युअर पर्चेसिंग पॉवर. सो मार्केटिंग सो फायनान्सिंग धिस सेक्टर इज ऑल्सो वन ऑफ द स्कोप ऑफ द मार्केटिंग. मग त्या जरी माझ्याकडे आत्ता समजा कॅश नाही आहे पण मला पर्चेसिंग पॉवर तेवढी असेल तेवढा माझा लोन होत असेल ओके तेवढं मला कोणाकडून फायनान्स होत असेल तर डेफिनेटली आय विल गो फॉर द मर्सिडीज. ओके. मग ह्या ठिकाणी तुमची पर्चेसिंग पॉवर महत्त्वाची नाही की तुमच्या वॉन्ट्स. नाही तर तुम्ही काय म्हणतात मला हे घ्यायचं आहे माझी वॉन्ट आहे पेंट हाऊस घ्यायचा आहे मला मर्सिडीज घ्यायची आहे माझा एक खूप चांगला पेंट हाऊस किंवा एक मोठा बंगलो असेल मला फार्म हाऊस घ्यायचा आहे. सो यू हॅव ए नंबर ऑफ वॉन्ट्स बट वेन दॅट वॉन्ट्स हॅज बीन बॅक्ड बाय पर्चेसिंग पॉवर देन इट कन्वर्ट इन टू डिमांड. मग तुम्हाला त्याच्यामधलं डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे वॉन्ट काय आहे आणि डिमांड काय आहे. आणि नावडेज व्हॉट इज हॅपनिंग की फायनान्सचे रेट कमी इंटरेस्ट रेट आहेत जे कमी होत आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे काय होऊ राहिलं की लोक समजा हाऊस असेल होम लोन असेल ते घ्यायला किंवा घर नसेल तर आता विकत घ्यायचं असेल तर त्यांना कमी याच्यावरती इंटरेस्ट रेटवर भेटतं आहे. सो दे टेक द रिस्क अँड गो फॉर दॅट देअर ओन होम. दे टेक द फायनान्स फ्रॉम डिफरंट फायनान्स एजन्सीज अँड कंपनीज. मग याच्यामुळे काय आलं की या फायनान्समुळे तुमचं मार्केटिंगला ऑपरेशनला एक लुब्रिकंट आहे दॅट इज अ टाईप ऑफ लुब्रिकंट. ओके. दॅट हेल्प्स फॅसिलिटेट द ऑपरेशन ऑफ मार्केटिंग मशीन. म्हणजे मार्केटिंग ही एक प्रकारची मशीन आहे ती चालू राहण्यासाठी लोन वगैरे ह्या गोष्टी आहेत फायनान्स वगैरे ह्या प्रकारच्या गोष्टी आहेत ते एक लुब्रिकंट आहे ऑइल आहे असं समजलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला टू व्हीलर घ्यायची आहे माझ्याकडे पैसे नाही आत्ता. ओके. माझ्याकडे फक्त 10,000 कॅश आहे आणि तुम्ही जर सांगितलं कॅशमध्येच गाडी घ्यायची तर दॅट इज नॉट पॉसिबल फॉर मी. पण त्या फायनान्स कंपनीने जर मला फायनान्स अवेलेबल करून घेतला तर मी इझिली एक 50,000 60,000 70,000ची गाडी घेऊ शकतो डाऊन पेमेंट करून किंवा झिरो डाऊन पेमेंटवरती गाड्या आता रिलीज केल्या जात आहेत किंवा लोक विकत आहेत. दॅट इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. मग फायनान्स हा एक देखील मार्केटिंगचा स्कोप आहे. यू कॅन यूज दिस फॅक्टर फॉर द पर्पज ऑफ युअर मार्केटिंग. जशा फोर व्हीलर असतील किंवा मोबाईल देखील आहेत मोबाईल देखील फायनान्सवर आता भेटत आहेत झिरो इंटरेस्टेड असेल किंवा काय जे असेल ते. ओके. क्रेडिट कार्ड आहे क्रेडिट कार्डच्या साहाय्याने तुम्ही घेऊ शकतात EMI वगैरे असतात. सो फायनान्सिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्कोप ऑफ मार्केटिंग. देन इन्शुरन्स when goods and services are exchanged from one hand to another from one place to another place a large number of risk factors are involved. Marketing has now spread its arm to cover these risks through insurance activities. National calamities like flood earthquake or damage of goods and services due to fire theft or accident may cause big losses and can hamper the entire business. आता याच्यामध्ये काय झालं की इन्शुरन्स सेक्टर एक आता नवीन उदयास येऊ राहिला. आधी इन्शुरन्स एक फायनान्सचा एक छोटासा पार्ट अँड पार्सल समजलं जायचं बट नावडेज इन्शुरन्सला खूप महत्त्वाचं इम्पॉर्टन्स प्राप्त झालं. ते एक सेपरेट सेक्टर ॲज अ कन्सिडर केलं जातं आहे
की जेव्हा गुड्स आणि सर्व्हिसेस एक्सचेंज केले जातात त्यांचं ट्रान्सपोर्ट होतं एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती, मग त्या ठिकाणी खूप रिस्क फॅक्टर असतात की जसं आता भरपूर ठिकाणी पूर येत आहेत, नंतर ढगफुटी होते. आता हे नॅशनल काय म्हणतो आपण त्याला, किंवा नॅचरल कॅलॅमिटीज आहे, नॅशनल आणि नॅचरल. ओके. मग त्याच्यामध्ये काय होऊ राहिलं की तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी डॅमेज होत आहे, घरं असतील लोक मरत आहेत, काही वस्तू असतील त्या डॅमेज होत आहेत. मग ह्या ठिकाणी काय होतं आहे की दॅट इज अ लॉस टू यू. ओके, गुड डॅमेज होणं किंवा असेल, पूर आलेला आहे, पुरामध्ये काही नुकसान होतं आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीमुळे काय होतं आहे तुमचा लॉस होतो आहे. मग त्या लॉसला एक कवर किंवा प्रोटेक्शन त्या रिस्क टेकिंगला जर करायचं असेल तर इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा भाग आहे. ओके. तर त्याच्यामुळे आणि अजून काय होतं की समजा आग लागलेली, दुकानं जळत आहेत, दुकानातलं मटेरियल जळून जाते, त्या दुकानदाराला लॉस होतो आहे, चोरी होते, ॲक्सिडेंट होत आहेत, ह्या गोष्टीमुळे देखील काय होतं आहे की यू हॅव टू सफर अ लॉसेस. आणि आणि त्याचा एक इम्पॅक्ट तुमच्या ओव्हरऑल बिझनेसवर होतो. समजा माझी फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये आग लागलेली आहे किंवा काहीतरी इश्यूज झालेले, चोरी झाली मोठ्या प्रकारची, तर जो माझा लॉस झाला आहे, जो माझा पूर्ण बिझनेस त्याच्यावरती इम्पॅक्ट पडतो आहे. मग त्या वाचण्यासाठी इन्शुरन्स एक त्याला एक प्रोटेक्टिव्ह कवर देतं आहे. ओके, रिस्क तुमची मिनिमम करते आहे. त्याच्यामुळे इन्शुरन्स हा देखील एक मार्केटिंगचा मोठा पार्ट अँड पार्सल आहे, स्कोप आहे. ॲडवर्टायझिंग मेक्स कस्टमर अवेअर अबाउट द प्रॉडक्ट, मेक्स हिम क्युरियस अबाउट द प्रॉडक्ट अँड देन फोर्स हिम फॉर ॲक्शन अँड डज प्रमोट द सेल्स. जसं AIDA आपण मॉडेल आहे, अट्रॅक्ट वगैरे, इंटरेस्ट क्रिएट करणं, डिझायर क्रिएट करणं आणि ॲक्शन घेणं. तर त्याच्यामध्ये ॲडवर्टायझिंग काय करतं, कस्टमरला प्रॉडक्टबद्दल अवेअर करतं, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देतं. ओके, इट क्रिएट्स द इंटरेस्ट, क्युरियोसिटी ऑफ दॅट प्रॉडक्ट. आणि अल्टिमेटली शेवटी काय होतं, जेव्हा त्याला डिसिजन घ्यायचं आहे तर ही ॲडवर्टाईज काय करते, त्याला फोर्सफुली तो प्रॉडक्ट परचेस करायला लावते, किंवा इट कॉजेस हिम टू टेक द ॲक्शन टू परचेस दॅट प्रॉडक्ट. दस इट हेल्प्स टू प्रमोट द सेल्स. आणि अल्टिमेटली त्याचा मार्केटिंग दॅट इज अ पार्ट, म्हणजे तो एक मार्केटिंग ॲडवर्टायझिंग एक पार्ट आहे, हा एक स्कोप आहे. थ्रू ॲडवर्टायझिंग मार्केटर्स आर एबल टू पोझिशन देअर प्रॉडक्ट्स इन द माइंड्स ऑफ कन्झ्युमर थ्रू व्हेरियस मीडियाज लाईक न्यूजपेपर, मॅगझिन्स, टेलिव्हिजन, रेडिओ, होर्डिंग्स, विंडो डिस्प्लेज अँड इंटरनेट एक्सेट्रा. तर मग ॲडवर्टायझिंगचे हे एक स्कोप आहेत किंवा वेगवेगळे मीडिया आहेत, न्यूजपेपर, मॅगझिन, टेलिव्हिजन, रेडिओ. मग त्याचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे ॲडवर्टाईज करू शकतात. यू हॅव टू कन्सिडर द नेचर ऑफ द पॉप्युलेशन कुठल्या एरियातली आहे, रूरल आहे, अर्बन आहे, लिटरेट आहे, इलिटरेट आहे, त्यांचं एज ग्रुप काय आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे मीडिया वेगवेगळ्या प्रकारचे वापरू शकतात, त्यांचं कॉम्बिनेशन करू शकतात. मग ॲडवर्टायझिंग हा एक मार्केटिंगचा स्कोप आहे. याच्यामध्ये खूप प्रकारचे मुलं, म्हणजे मार्केटिंगचे मुलं याच्यामध्ये स्पेसिफिक करिअर करू शकता ॲडवर्टायझिंगमध्ये. म्हणजे मीडिया प्लॅनिंग असेल किंवा काय असेल, तर प्रत्येक कंपनीला तुम्ही त्याचं एक डिजिटल मार्केटिंग आहे किंवा त्याच्यात ॲडवर्टायझिंग आहे, डिजिटल ॲडवर्टायझिंग, ई मीडिया वापरणं वगैरे. तर त्याच्यामध्ये आता मायक्रो लेवलला देखील तुम्ही करिअर करू शकता. जस्ट यू हॅव टू आयडेंटिफाय द डिफरंट मीन्स अँड करिअर ऑपॉर्च्युनिटीज अकॉर्डिंगली. देन फंक्शन्स ऑफ एक्सचेंज. मार्केटिंगचे फंक्शन्स कुठले कुठले आहेत, बाईंग अँड असेंबलिंग. मॅन्युफॅक्चर बायज रॉ मटेरियल for production purpose. Similarly, a wholesaler has to buy the goods to sell them to a retailer. A retailer who has a direct line with the consumer also has to buy the goods to be sold to latter. Thus, in all functions of exchange, the common aspect is buying. Assembling starts once goods have been purchased. Buying involves transfer of goods ownership, whereas the assembling comprises creating, maintaining stock of goods that purchased from the different sources. आता मार्केटिंगचे दोन फंक्शन्स महत्त्वाचे, एक्सचेंजचे, बाईंग अँड असेंबलिंग. म्हणजे आता बाईंग म्हणजे कुठलं आहे, समजा माझी कंपनी आहे मॅन्युफॅक्चरिंगची, आय हॅव टू परचेस रॉ मटेरियल फ्रॉम माय वेंडर्स, माय सप्लायर्स. मला कुठलाही फिनिश गुड तयार करायचं असेल त्यासाठी काही रॉ मटेरियल लागतं, ते रॉ मटेरियल मला माझ्या वेंडर्सकडून, सप्लायर्सकडून विकत घ्यावं लागतं. सो बाईंग. नंतर दुसरी गोष्ट, जेव्हा होलसेलर आहे किंवा डिस्ट्रीब्युटर आहे किंवा स्टॉकिस्ट आहे, दे हॅव टू परचेस ऑर बाय फिनिश गुड्स फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर. मग होलसेलरला काय करतात, ते मॅन्युफॅक्चरकडून गुड्स बाय करतात. रिटेलर काय करतात, रिटेलर होलसेलकडून विकत घेत आहेत. लाईकवाईज हे एक चेन आहे. मग हा बाईंग फंक्शन एक महत्त्वाचं आहे. एक्सचेंज फंक्शन आहे ते मार्केटिंगचं. त्याच्यामध्ये एवढ्या एंटिटीज इन्व्हॉल्व असतात. कन्झ्युमर रिटेलरकडून बाय घेतो. ओके, सो लाईकवाईज डिफरंट एंटिटीज हॅव बाईंग फंक्शन. आणि असेंब्लिंगमध्ये पण सेम असतं की डायरेक्ट रेडीमेड स्पेअर पार्ट्स असतात, ते एकत्र, म्हणजे ते परचेस करतात, एकत्र असेंबल करून त्यांचं फिनिश गुड तयार करतात. सो फंक्शन ऑफ एक्सचेंज. देन सेलिंग. आता हे झालं बाईंगचं झालं, आता सेलिंगचं. Another important function which involves the transfer of goods to the buyer involves selling. Selling is important from the viewpoint of seller, the consumer and the general public. Efficiency in the selling is most important factor that affects the existence of the firm. The prime objective of the business is that profit is successfully achieved through the sales of goods.
मग आता सेलिंग जसं बाईंग आहे तर त्याप्रमाणे सेलिंग पण महत्त्वाचं आहे, बाईंग अँड सेलिंग. तर सेलिंगमध्ये काय करतात, ह्या डिफरंट एंटिटीज ज्या आहेत, म्हणजे तुमचं मॅन्युफॅक्चरर असेल, होलसेलर असेल, रिटेलर असेल, स्टॉकिस्ट असतील, डिस्ट्रीब्युटर असेल, हे प्रॉडक्ट विकत घेत आहेत त्यांच्या वरच्या ऑर्गनायझेशनकडून आणि दे सेल टू डाऊन लाईन एंटिटीज, डाऊन लाईन फर्म्स. मग त्यांच्या खाली जे आहेत मग त्यांना ते विकतात. ओके, सो सेलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सेलिंगमध्ये किंवा बाईंग अँड सेलिंगमध्ये काय की त्यांची ओनरशिप ट्रान्सफर केली जाते गुड्स बरोबर. दे टेक द मनी अँड ट्रान्सफर द ओनरशिप दोज हू आर गोइंग टू परचेस युअर गुड्स. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट मॅक्झिमायझेशन किंवा अर्न द प्रॉफिट, दॅट इज युअर प्राईम ऑब्जेक्टिव्ह. आणि हे बाईंग आणि सेलिंगमधून ते अचीव होतं. Then physical supply, function of marketing, that is a physical supply, that is in that transportation. Transportation involves commodities from where their utility is relatively low place to the higher. म्हणजे जिथून सप्लाय करायचं आहे आपल्याला, सप्लाय डिमांड, जिथे डिमांड जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला कमोडिटी कॅरी करायची आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ओके, द इंट्रोडक्शन ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ ट्रान्सफर फॅसिलिटीज हॅज बीन रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग इन न्यू मार्केट. Today, transport is capable of creating time utility also with increase in the speed of various modes of transportation. Improvement in the transportation service has resulted in a regular supply of goods, lower prices and improved services to the consumer. आता कोविडच्या पिरियडमध्ये, लॉकडाऊनच्या मध्ये ट्रान्सपोर्टेशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल, लॉजिस्टिक्स किंवा ट्रान्सपोर्टेशन सप्लाय चेन. तर याच्यामध्ये जर त्यांनी वेळेवर जर माल पोहोचवला नसेल, समजा फॉर एक्झाम्पल टेक द एक्झाम्पल की आता लॉकडाऊन आहे, कोणालाच म्हणजे ट्रान्सपोर्टेशन अलाउड नाही आहे किंवा ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी गाड्या बंद केल्यात, तर मग खेडेगावात पिकणारा जो शेतीचा माल आहे तो जर तुम्ही शहरात पोचवलाच नाही तर शहरातले लोक काय खाणार, उपाशी राहणार का. सो फ्रॉम दॅट अँगल की जिथे जास्त मुबलक प्रमाणात माल आहे तो त्या ठिकाणाहून जिथे डिमांड आहे त्या ठिकाणी पोच करणं हे ट्रान्सपोर्टेशनचं काम आहे. म्हणजे लॉकडाऊन जरी असेल तर त्या ठिकाणी इसेन्शियल डेली नेसेसिटी संदर्भातलं ट्रान्सपोर्टेशन चालू होतं. जर त्यांनी ते बंद केलं असतं गव्हर्नमेंटनी, कारण शहरात आपण भाजीपाला विकू शकत नाही सगळ्या पॉप्युलेशनला पुरेल असा. सो मग ट्रान्सपोर्टेशन हे काम करतं की ज्या ठिकाणी पिकतं किंवा ज्या ठिकाणी प्रोडक्शन होतं त्या ठिकाणाहून जिथे डिमांड आहे त्या ठिकाणी नेण्याचं काम, फिजिकली तो प्रोडक्ट नेण्याचं काम हे ट्रान्सपोर्टेशन करतं. आणि नावडेज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्याच्यामुळे काय होतं की टाईम युटिलिटी तयार होते. की जरा मला आजच्या आज माल पाहिजे असेल तर तो मला आजच्याच पोहोचणं गरजेचं आहे. की पेरिशेबल आयटम आहेत समजा, फॉर एक्झाम्पल मिल्क असेल, व्हेजिटेबल्स असतील, तर त्यांचं जेवढं लाईफ टाईम आहे किंवा तो लाईफ स्पॅन आहे त्या स्पॅनच्या आत, म्हणजे त्या एक्सपायर होण्याच्या आत किंवा त्याचं काय म्हणतो डिटेरिएट होण्याच्या आत, क्वालिटी खराब होण्याच्या आत, पेरिशेबल आयटम्स आहेत ते संपून जाण्याच्या आत ते पोच करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी टाईम युटिलिटी महत्त्वाची आहे. आणि टाईम युटिलिटीचे फंक्शन जे आहे ते ट्रान्सपोर्टेशन सहाय्याने साध्य होतं. आणि आता ह्या एजमध्ये ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस इम्प्रूव्ह झाल्यामुळे रेग्युलर सप्लाय ऑफ गुड्स अँड लोअर प्राइजेस कॅन बी हॅपन. ओके, then storage of or warehousing. Storage is important under two conditions: when there is a seasonal production and but consumption is a continuous, and also where there is a continuous production but consumption is a seasonal. म्हणजे ते दोन भाग आहे, कधी कधी सीजनल प्रोडक्शन असतं आणि त्याचा वर्षभर पुरवठा केला जातो. ओके, की ॲग्रिकल्चर कमोडिटी असतील काही ते सीजनल तयार होतात, मग त्या स्टोरेज म्हणजे कोल्ड स्टोरेज असेल किंवा असे मोठे मोठे वेअर हाऊसेस आहेत कोल्डचे, तिथे स्टोअर केलं जातं. की कांदा समजा आता पिकलेला आहे भरपूर आणि काही पिरियडमध्ये पिकणार नसेल किंवा त्याचा भाव वाढणार असेल, त्या काळात मला विकायचा असेल तर स्टोअर करणं मला गरजेचं आहे. मग त्यासाठी स्टोरेज फॅसिलिटी आणि वेअर हाऊसिंग असणं गरजेचं आहे. ओके, द स्टोरेज फंक्शन मेड इट इफेक्टिव्ह थ्रू द एस्टॅब्लिशमेंट ऑफ वेअर हाऊसेस. वेअर हाऊसेस ऑल्सो ॲक्ट ॲज अ सेंट्रल प्लेस ऑफ कीपिंग गुड्स फ्रॉम वेअर डिस्ट्रीब्युशन कुड बी मेड इझिली अँड रिस्पॉन्ड टू द नीड्स. मग वेअर हाऊसमध्ये काय केलं की मटेरियल मोठ्या प्रमाणात स्टॉक केलं जातं, फिनिश गुड्स वगैरे, आणि जिथे कुठे त्यांना जास्त डिमांड असेल त्याप्रमाणे ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्टेशन. देन फायनान्सिंग फंक्शन, फॅलिसिटिंग फंक्शन म्हणजे त्याला मदत करणार कुठले, सपोर्टिंग. फायनान्सिंग, इट इज डिफिकल्ट टू परफॉर्म व्हेरियस मार्केटिंग फंक्शन्स विदाउट अवेलेबिलिटी ऑफ ॲडिक्वेट अँड चीप फायनान्स. In fact, finance facilitates marketing as a modern marketing requires vast resources. Modern business depend on the trade credit. It facilitates increase in the amount of sale, improvement of creditworthiness, goodwill of the consumers, increase in the sale throughout the year. फायनान्सिंगमुळे पॉसिबल होतं की पर्चेसिंग पॉवर वाढते, क्रेडिट पिरियडमुळे त्यांना मटेरियल विकत घेणं शक्य होतं. ओके, किंवा क्रेडिटवरती माल दिला जातो, गुडविल, ओके, ऑन दिस थिंग. सो इट हेल्प्स फॉर द सेलिंग. रिस्क टेकिंग, risk may be owing to social hazards like theft, burglary and bad debts, or they may arise during the course of transportation. They may also be due to decay, deterioration and accidents, or due to fluctuations in the prices caused by the changes in their supply and demand. Some of these risks may be avoided by careful handling, some others may be shifted to insurance companies.
आता रिस्क टेकिंग आहे की तुम्हाला तुमचा माल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा आहे. कधी कधी फसवाफसवी होते, चोरी होते, डॅमेज होतं. ओके. किंवा बॅड डेप्स आहेत, कोणी तुमचं कर्ज बुडवतं किंवा काही गोष्टी असतील. ओके. मग त्याच्यातून एक रिस्क तयार होते. ओके. किंवा कधी कधी ट्रान्सपोर्टेशनमध्ये देखील करताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम अराईज होतात, फेल्युअर अँड ऑल दिस थिंग्स. ओके. त्याच्यामुळे काय होईल की डी म्हणजे माल खराब होणार, डिटोरेशन म्हणजे त्याची क्वालिटी खराब होणं, ॲक्सिडेंट होतात. ओके. किंवा कधी कधी प्राईस फ्लक्च्युएशन, आज वेगळा रेट आहे, उद्या दुसरा रेट आहे, त्याच्यामुळे देखील लॉसेस तुम्हाला हे करावं लागतात. आणि ऑल्सो देअर माइट बी अ चेंजेस इन सप्लाय अँड डिमांड, त्याचा देखील त्या सप्लाय डिमांडवरती फरक पडतो. मग ह्या रिस्क ज्या आहेत त्या तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे. त्या रिस्क कधी कधी तुम्हाला कमी करायचे असतील, मिनिमाइज करायचे असतील, तर यू हॅव टू शिफ्ट टू द इन्शुरन्स कंपनी. मग तुम्ही इन्शुरन्स काढता, इन ट्रान्झिट असेल किंवा काय असेल, चोरी जरी गेली तुम्हाला त्या प्रमाणात तुमचं पैसा त्या प्रमाणात मागे मिळू शकतो. Then next is standardization or grading. This relieves the buyers from the examine the product and wasting time. That is why the standardization has now been accepted as an important element of marketing. Some of the most important marketing problems concern the activity of establishing and maintaining standards and providing the conformity to them. आता स्टँडर्डायझेशन ग्रेडिंग करणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये काय होतं की कधी कधी समजा चेक करणं, प्रॉडक्ट क्वालिटी कंट्रोल आपण याच्यामध्ये म्हणतो की स्टँडर्डायझेशन ग्रेडिंग असणं गरजेचं काय आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की मार्केटिंगचा महत्त्वाचा एलिमेंट आहे. जर तुम्ही तुमच्या डिफेक्टिव्ह माल जर मार्केटमध्ये विकला तर डेफिनेटली इट विल हॅम्पर युअर इमेज, इट विल हॅव अ इम्पॅक्ट ऑन युअर ब्रँड नेम. ओके. मग त्यामध्ये तुम्ही स्टँडर्डायझेशन ग्रेडिंग करून माल जर विकला तर डेफिनेटली क्वालिटी संदर्भात तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. कस्टमर विल गेट व्हॅल्यू फॉर मनी. ओके. मग त्याच्यासाठी स्टँडर्डायझेशन ग्रेडिंग इज इम्पॉर्टंट की त्या क्वालिटीप्रमाणे स्टँडर्डायझेशन करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना पोच करणं किंवा त्यांना डिलिव्हर करणं, दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट. Then marketing information, there is a lot of accurate, adequate, prompt information required by modern marketing. This information becomes the basis for of many decisions in the marketing. In marketing there are many problems faced by the manufacturer and the manufacturer can solve these problems by careful interpretation of the data. म्हणजे तुम्हाला मार्केटिंगमध्ये कुठल्या प्रकारचे जर डिसिजन घ्यायचे असतील, प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर यू रिक्वायर्ड सम इन्फॉर्मेशन डाटा. यू मेक द ॲनालिसिस ऑफ दॅट डाटा अँड अकॉर्डिंगली टेक द डिसिजन. तुम्ही डाटा कलेक्ट करतात, ॲनालाइज करतात आणि इंटरप्रिट करतात आणि ऑन दॅट बेसिस यू टेक द मेनी मार्केटिंग डिसिजन्स. सो इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके. आणि हे प्रॉब्लेम जे आहे ते तुम्हाला केअरफुली इंटरप्रिट करणं गरजेचं आहे ऑन द बेसिस ऑफ डाटा. जर तुम्ही ते प्रॉपर इंटरप्रिट केले तर डेफिनेटली यू आर एबल टू फाइंड आउट द सॉल्युशन्स, प्रोव्हाइड द सॉल्युशन्स फॉर दिस प्रॉब्लेम्स. ओके. देअर आर डिफरंट अप्रोचेस टू द मार्केटिंग. चा स्टडी करताना वेगवेगळे अप्रोचेस आहेत. कमोडिटी अप्रोच और प्रोडक्ट अप्रोच, इन्स्टिट्यूशनल अप्रोच, फंक्शनल अप्रोच, डिसिजन मेकिंग अप्रोच. हे 4 अप्रोच महत्त्वाचे आहेत. आपण ते नंतर पाहूयात. टुडे वी विल स्टॉप हिअर. ओके. कोणाला काही शंका असतील तर दे कॅन आस्क मी. हॅलो. हां, काही आहे का, कुणाला बोलायचं आहे का? आता तुम्हाला MCQवरती वर्कआउट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, असाइनमेंट दिल्यात, यू हॅव टू सबमिट दॅट असाइनमेंट ऑन अ टाईम. जेव्हा कधी शक्य आहे कॉलेजला सबमिट करा असाइनमेंट्स. नंतर नॅशनल कॉन्फरन्सचा पेपर प्रेझेंटेशन संदर्भात तुम्हाला पेपर तयार करायला सांगितले, दोघं मिळून करू शकतात. फॉर दॅट पर्पज यू हॅव टू गो फॉर इंटरनेट, सर्च फॉर डिफरंट रिसर्च पेपर्स. 3-4 पानाचे असतील, 5-6 पानांचे असतील, इट डिपेंड्स. ओके. इट व्हॅरीज. तुम्हाला ते करायचं आहे. नंतर डॉक्युमेंटरी ओके किरणने केली. आय वॉज एक्सपेक्टिंग दॅट की मला वाटलं आज कोणतरी करेल प्रेझेंट. सो यू शुड बी रेडी फॉर दॅट. ओके. वी विल स्टॉप नाव.